नमस्कार. आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पण आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे भारतीय संसद. भारतीय संसद नेमकी काय आहे, ते कलम कोणते आहे ते आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भारतीय संसद कलम 79. भारताच्या संघ राज्यासाठी एक संसद आणि ती राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा मिळून झालेली असते. यालाच संसद असे म्हणतात. संसदेची रचना कशी असते ते आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पहिलं सर्वप्रथम राष्ट्रपती. कलम 52. राष्ट्रपती हे संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात, मात्र संसदेचे ते अविभाज्य घटक असतात. दुसरं राज्यसभा. कलम 80. 1954 पूर्वी राज्यसभेचे नाव काउन्सिल ऑफ स्टेट्स हे होते. पूर्वी राज्यसभेचे नाव काउन्सिल ऑफ स्टेट्स हे होते. भारतीय संघराज्यातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व ही राज्यसभा करत असते. तर तिसरं आहे लोकसभा. कलम 81. 1954 पूर्वी लोकसभेचे नाव होते हाऊस ऑफ पीपल. म्हणजे 1954 पूर्वी लोकसभेचे नाव होते हाऊस ऑफ पीपल. लोकसभा ही संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करते. अशा रीतीने आज आपण भारतीय संसदची ओळख कोणत्या कलमाद्वारे होते, संसदमध्ये कोणत्या कोणत्या घटकांना समावेश असतो, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा हे कोणत्या कलमांतर्गत येतात याची इत्थंभूत माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करत असतो. त्याचाच फायदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा भारतीय संसद प्रणाली नेमकी काय आहे, संसद कोणत्या कलमाखाली येते, संसदमध्ये कोणते कोणते घटक असतात, त्यांची कलम कोणती. उदाहरणार्थ राष्ट्रपती यांची कलम 52, राज्यसभा यांची कलम 80, लोकसभाची कलम 81 याची इत्थंभूत माहिती देणारा हा आजचा आपला व्हिडिओ होता. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित करीत असतो. त्याचाच फायदा विद्यार्थ्यांना होताना दिसत आहे. अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुर्तास एवढंच. धन्यवाद. जय हिंद.